श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण सोहळा 2025 स्वच्छ अयोध्या सुंदर अयोध्या। ही जी सगळी तुम्हाला सजावट दिसतेय ही प्रभू श्रीरामांसाठी केली जाणारी सजावट आहे। कारण 25 नोव्हेंबरला म्हणजे उद्याच्याच दिवशी प्रभू श्रीराम यांच्या मंदिराचं कार्य पूर्ण झाल्यामुळे ध्वजारोहण सोहळा संपन्न होणार आहे। भगवी पताका ही फडकवली जाणार आहे मंदिरावरती पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आणि त्यासाठी म्हणजे मंदिर सजावट आणि आसपासचा परिसर यासाठी अशी जय्यत तयारी सध्या अयोध्येमध्ये सुरू आहे, जी आपण एबीपी माझाच्या प्रेक्षकांना दाखवूयात। एक महत्त्वाची गोष्ट मी आपल्याला सांगते की या वेळेला मंदिराच्या आत अशा पद्धतीने फुलांचा वापर खूप कमी करण्यात आलाय। 22 जानेवारीला तो खूप जास्त होता, कारण तेव्हा मंदिराचं काम पूर्ण झालेलं नव्हतं आणि सजावटीसाठी भरपूर जागा सुद्धा होती। पण आता मंदिराचं काम पूर्ण झालंय आणि मंदिरावरती जे अप्रतिम सुंदर कोरीव काम आहे, जी म्युरल्स आहेत आणि वाल्मिकी रामायणाची जी संपूर्ण कथा मंदिर परिसरात आपल्याला पाहायला मिळते, तर ती लोकांपर्यंत जाणं हे अधिक महत्त्वाचं आहे। ते कोरीव काम जगाला दिसणं अधिक महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे फुलांची सजावट मंदिराच्या आत कमी आहे। मंदिरामध्ये खूप मोठा लेझर शो होणार आहे। ही आकर्षक फुलांची सजावट जी दिसते ही मंदिर परिसरात केली जाईल। बाहेरचे वेगवेगळे जे गेट्स आहेत तिथे केली जाईल। मंदिरामध्ये मात्र एक लेझर शो असणार आहे आणि संपूर्ण मंदिर या लेझर लाईट्सच्या प्रकाशामध्ये नाहून निघेल, उजळून निघेल। मंदिराच्या कळसावरती सीता स्वयंवराचा प्रसंग दाखवला जाणार आहे। अद्भुत असा हा प्रसंग आणि हा सीता स्वयंवराचा प्रसंग का दाखवला जाणार आहे तर 25 नोव्हेंबर म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातली पंचमी, ज्याला विवाह पंचमी असं संबोधलं जातं, सीता स्वयंवराचा हा मुहूर्त आहे, हा दिवस आहे। प्रभू श्रीराम आणि माता सीता यांचं लग्न याच तिथीला झालेलं होतं आणि म्हणूनच याच दिवशी हा मंदिर पूर्ततेचा कार्यक्रम सुद्धा पार पडणार आहे। आपल्यासोबत हे इथलं व्यवस्थापन जे पाहतात सगळं फुलांची सजावट ज्यांच्या देखरेखीखाली केली जाते, राज मिश्रा जी ते आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याशी संवाद साधूयात। नमस्ते, कैसी तैयारियां चल रही है? तैयारी बहुत अच्छी है और हम प्रभु श्री राम की नगरी अयोध्या से हम समस्त देशवासियों का, विदेशियों, अतिथियों का स्वागत करते हैं और इस श्री राम नगरी पवित्र जन्मभूमि में आज ध्वजारोहण जैसा कार्यक्रम होना एक बहुत बड़ी उपलब्धि है हम लोगों के लिए। और ये जो सजावट हो रही है ये प्रभु श्री राम के स्वागत के लिए या कह सकते हो ध्वजारोहण के स्वागत के लिए हम लोग जो भी विशिष्ट अतिथि आएंगे उनके स्वागत की तैयारी कर रहे हैं। थीम क्या है इस पूरी की है कि हम स्वच्छ अयोध्या सुंदर अयोध्या बना रहे हैं और प्रभु श्री राम का ध्वजारोहण का स्वागत कर रहे हैं। और अयोध्या ये नगर निगम अयोध्या की तरफ से समस्त जो है पूरे रामपथ पर हम इसको लगा करके प्रधानमंत्री श्री मोदी जी का, योगी जी का स्वागत करेंगे। करोड़ों देशवासियों की अपेक्षा होती है कि वो राम जी की किसी ना किसी तरह सेवा करें। आपको मौका मिला है? मैं प्रभु श्री राम की कृपा से ही यहाँ हूँ और ये प्रभु श्री राम की कृपा बस ऐसे ही बनी रहे हम लोगों पर, समस्त देशवासियों पर, समस्त हिंदुओं पर। और हमारी बस एक यही आशा है कि अयोध्या हमारी सुंदर हो और स्वच्छ हो। बहुत बहुत शुक्रिया आपका। आणि जे फ्लेक्स आपल्याला बाहेर पाहायला मिळतात, जे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी लावण्यात आलेले आहेत, त्याच्यावरती भव्य, दिव्य आणि नव्य अयोध्या असा एक मेसेज लिहिण्यात आलेला आहे। इथे स्वच्छ अयोध्या सुंदर अयोध्या असा संदेश दिला जातोय। अयोध्या भव्य दिव्य कशी आहे हे या मंदिर पूर्ततेच्या सोहळ्याच्या निमित्तानं दाखवण्याचा अयोध्ये परिसरामध्ये आपल्याला प्रयत्न पाहायला मिळतो। अयोध्या दिव्य तर आहेच, कारण ही प्रभू श्रीरामांची नगरी आहे आणि नव्य अयोध्या म्हणजे एक प्रकारे मंदिर इथे निर्माण कार्य पूर्ण झाल्यानंतर अयोध्या कशी बदलते, नवी अयोध्या जगाला, देशाला दाखवण्याचा प्रयत्न सुद्धा या विविध तयारीच्या माध्यमातून, कार्यक्रमांच्या माध्यमातून होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। तर अयोध्या नगरी पुन्हा एकदा सजते प्रभू श्रीराम यांच्या स्वागतासाठी आणि मंदिराच्या ध्वजारोहण सोहळ्यासाठी। तर अशीच सगळी छान छान अयोध्येतली दृश्य, अयोध्येतली माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू। तुर्तास मी आपली रजा घेते। कॅमेरामन प्रशांत मानेसह मी ज्ञानदा कदम, एबीपी माझा, अयोध्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।